खेळाडूतील मॅच आपण बघू शकता। या मॅचच्या नंतरची मॅच होणार आहे ती। चला मॅचला सुरुवात करायची, स्पीडअप करायचं आहे। अनाउन्स केली हो। आणि बॉक्स बघितला त्यांनी वेगळ्या बॉक्समध्ये तो पोरगा बोलला कसं नाही आता रेग्युलर आहे, मला कसं तो दिला जातो, माझा चॉईसच नाही। पोरगा की वो बॉक्स अलग था वो तुझ्यासाठी पहिलाच बॉल आणि त्याच्यावरती एक सिंगल धावली आहे। पुन्हा एकदा बॉल होते यार, पुन्हा डीप मध्ये बॉल चाललाय आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट झाली आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 2 आकड्यावरती। नव तरुण जनसेवा मित्रमंडळ आणि दुसऱ्या बाजूने साईराज 11 या संघाच्या दरम्यान मॅच आपल्याला बघायला मिळते आणि जबरदस्त कामगिरी केली जाते। प्रत्येक बॉलवरती सिंगल धाव खर्च करतायत आणि त्याच कारणामुळे संघाची टोटल आता 2। समोरच्या बाजूने पुन्हा एकदा बॉलला स्टॉप केलंय आणि त्याच्यानंतर बॉलची फेकी केली आहे। इथे 3 धावा आपण बघू शकतात। प्रत्येक बॉलवरती 1 धाव घेतली जाते आणि त्याच इंटेन्शन फलकावरती धावा देखील बनवण्याचा प्रयत्न तो इथे केला जातोय। समोरच्या बाजूने गॅप मधून बॉल काढायचा प्रयत्न होता आणि बॉलला स्टॉप केलंय। आता प्रत्येक बॉलवरती तुम्ही सिंगल धाव खर्च करतात, एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत आणि त्याच कारणामुळे 4 चेंडूचा खेळ समाप्तीला आलाय। धावसंख्या देखील 4 या अंकांवरती आपण बघू शकतात। आणखी 2 चेंडू राहिलेत आणि या 2 चेंडूवरती काय रणनीती असेल आणि काय माइंडसेट असेल मैदानाच्या आतमध्ये। हा बॉल थोडासा सिग्नल दिला गेलाय, वाईट, जबरदस्त वाईट बॉल इथे सिग्नल पंचाच्या माध्यमातून पोहोचवला गेलाय प्रमोद जिकिनी। यावेळेस पुन्हा एकदा ही फटका, पुन्हा एकदा पुन्हा वाईट बॉल। चांगल्या पद्धतीची कामगिरी इथे केली जाते आणि प्रमोद जिकेने हे देखील पाहू शकतात। थोड्याच वेळामध्ये यावेळेस देखील एक सिंगल धावली आहे। प्रमोद जिकेने सर जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून वेगळेच निर्णय दिले जातात, कारण एक त्यांची वेगळी शैली आहे आणि लावणी त्याच्या माध्यमातून थोड्याच वेळात आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये पेशकश देखील केली जाईल। सुंदर नृत्य देखील पाहू शकतात। यावेळी समोरच्या बाजूने बॉल निघून चाललाय, चालू नको जाऊ नको लांब, बुलबुल गाला मंदी बोलू जरा थांब, मग मग येऊ नका हो बरं बेफाम, लड लड बोलू नका दूर जरा थांब, पुरामध्ये हप्पा पल्ला, पटनाचं डाळिंब हप्पा पल्ला, डोक्यामंदी वना मेल, अंगात रागात सन्नाडल, झिंगलय झिंगलय ग, अंग तार झिंगलय झिंगलय ग, हे झिंगलाय झिंगलाय ग, अंग सारं मॅच सुरू होते। तिथे धावसंख्या फलकावरती 11 अंकांवरती जोडल्या गेल्या। पुढील मॅच दोन्ही संघांनी तयार यायचं एक्झिबिशन मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्या मॅचमध्ये दोन्ही संघांनी तयार यायचं। प्रमोद जिकिनी सर त्यांचा एक डान्स आपल्याला बघायला मिळतोय। पुन्हा एकदा बॉल डीपमध्ये चाललाय आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती आपण पाहू शकतात। एक सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा धावसंख्येत वाढ होते आणि धावसंख्येत 6 फलकावरती 12 आकड्यावरती जोडला गेलाय। रोहित यादव आणि अंकित मिश्रा 2 खेळाडू खूप चांगले आहेत आणि रोहित यादव याच्याकडे देखील चांगला खेळ आहे, खूप चांगल्या दर्जाचा खेळ तो खेळतोय। पुन्हा एकदा समोरच्या बाजूने बॉल चाललाय डीपमध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल धावेसाठी आले आहेत। रजत ज्याने सध्याच्या घडीला खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला गेला आणि तो रजत आपण बघू शकतात, चांगला खेळ त्यांनी आजच्या दिवसामध्ये
हाही बॉल चांगला आहे, हाही बॉल चांगला आहे. चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 1.3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्येचा आलेख फलकावरती 13 आकडावरती पुन्हा एकदा डीप मध्ये बॉलची फेकी रजत आलेत आणि त्याच्यानंतर बॉलला रिटर्न केलं. आता इकडे रजतने खूप चांगला कमबॅक केला. मागील ओव्हरमध्ये जर पाहिले तर 11 धावा होत्या, या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. हाही बॉल तिथे व्हाईटचा सिग्नल दिला गेला आहे. व्हाईट बॉल. एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट झाली आणि सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होताना आपण बघू शकतात. 16 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 1 टू गो. अंतिम बॉल. अंतिम बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. रोहितने बॉलला उडवून डीप मध्ये फेकून दिलं होतं, परंतु त्याच्यानंतर द बॉलला स्टॉप केलंय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकाच्या आखरीस फलकावरती धावा देखील जोडल्या गेल्यात, अर्थातच 17 आकडावरती. बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि हे पंचांनी सांगितलंय. सिग्नल तो दिला गेलाय. बॅटिंग पॉवर प्ले. आकाश आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि दुसऱ्या बाजूनी जर पाहिलं तर रोहित यादव आणि अंकित मिश्रा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. धावसंख्याचा आलेख फलकावरती 17 आकडावरती जोडला गेलाय. साईराज चिले पण सध्याच्या घडीला गोलंदाजी अटॅक करतायत आणि 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती 17 धावा जोडल्या गेल्या. चला स्पीडअप करायचा रजत. आकाश पुन्हा बॉलिंग मार्कवरती सज्ज झालेत आणि दुसऱ्या बाजूने रोहित यादव. यावेळेस पुन्हा एकदा रोहितने बॉलला फेकून दिलंय, निघून गेला सर सीमा पार. जनार्दन तररम पम 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 साहिब ने बुलवाया हाजिर हूँ मैं आया हूँ यारों का मैं यार दुश्मनों का दुश्मन देव धनाधन जानी जनार्दन. थँक्यू सो मच. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचमुळे धावसंख्या 21 आकडावरती जोडली गेली आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा ही बॉल वेगाने चाललाय तिकडे डीप मध्ये, परंतु बॉलला डबल गेले. शॉट थर्डमॅनच्या रिझर्व मध्ये आणि त्यानंतर बॉलची फेकी गेली आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता आणि त्यानंतर थर्डमॅनच्या रिझर्व मध्ये जात असताना त्याला स्टॉप केलंय. 21 धावा जोडल्या. 2.2 चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला कंप्लीट झाला. धावसंख्या देखील फलकावरती उभी करण्याचा मानस आहे आणि त्याच इंटेन्शनने धावा देखील बनवल्या जात आहेत त्या मॅचमध्ये. त्यावेळेस पुन्हा एकदा बॉल डीप मध्ये चाललाय. खेळाडू मिड विकेटच्या क्षेत्रामधून बॉल अडवत आहेत आणि त्यानंतर बॉलची फेकी रिटर्न करत आहेत. जबरदस्त कामगिरी इथे बघायला मिळते. चांगल्या पद्धतीने पाहू शकतात की धावसंख्या उभारल्या जातात. एक सिंगल धाव फलकावरती जॉईन होतीये आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल आता 22 या अंकांवरती जोडल्या गेल्या धावा. त्यावेळेस पुन्हा इथे विकेट आली आहे. डेफिनेटली या मॅचची गोल्डन विकेट. अंकित मिश्रा बॅक टू दी डगआउट. खेळाडू मुझको क्या हुआ है क्यों मैं खो गया हूँ पागल था मैं पहले या अब हो गया हूँ बैठी है निगाहें और बिखरी है बात तुमने बनाया है क्या अपना ये हाल कोई मिल गया मेरा दिल गया क्या बताऊं यार.
23 23 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि 2.4 चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने बॉल चालला सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर दी रोप धमाकेदार चौकारच्या. हा भार सोसना जड झाले पिकावानी अंगात ज्वार भरले तुझ्या पिंडीचं पाजपानी हे घुमोजडा माझे सांगा होणार काधनी रात्रीला झोप नाही दाबी लावते बाबनी चांद तू पुनवाचा तुझा रूपान गोजिरवाणी जीव माझा जळतोया. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 26 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि 5 चेंडूचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. 27 धावा फलकावरती इथे जोडल्या गेल्यात. सत्तावीस धावा जोडल्या गेल्यात. आणखी एक बॉल असेल शिल्लक शेवटचा. त्याच्यावरती आक्रमण केलं. बॉल डीप मध्ये चाललाय. लगाच्या खेळाडू पुढे सरसावतायत. बॉलला रिटर्न करतात आणि त्यानंतर पाहू शकतात की 3 षटकाचा खेळ तो कंप्लीट होत असताना संघाची टोटल 28 लॉस ऑफ 1 विकेट ऑन कार्ड. ड्रीम मोटर्सचे ओनर मंगेशजी गोरे साहेब इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. 28 धावा जोडल्या. 3 षटकाचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय. 9 तरुण जनसेवा मित्र मंडळ या संघाच्या वतीने हा खेळ. समोरच्या बाजूने फटका बसलाय. बॅटर आउट, गॉन, विकेट. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी बीवी को डरने का नहीं. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी बीवी को डरने का नहीं. ओ बुलाती है मगर जाने का नहीं. ओ बुलाती है मगर जाने का नहीं. पहिलाच बॉल आणि त्याच्यावरती विकेट आली आहे. 9 तरुण जनसेवा मित्र मंडळ हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात आणि दुसऱ्या बाजूने साईराज 11 हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. एक्झिबिशन मॅच थोड्याच वेळामध्ये होणार आहे. तर संपूर्ण खेळाडू एक प्रेक्षणीय मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्या संपूर्ण संघाचे खेळाडू इथे उपस्थित राहायचे. राज आलेत. बॅक टू बॅक 2 विकेट आलेत आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 28 या आकडावरती जोडली गेली आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो. 28 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 28 धावा. प्रमोदजी किने सर आपल्याला बघायला मिळतात आणि प्रमोदजी किने सरांचा डान्स आवडत असेल तर नक्कीच क्लॅप झाला पाहिजे. त्यामुळे समोरच्या बाजूने पुन्हा बॉल. रजत बॉलवरती आलेत आणि त्यानंतर बॉलची फेकी गेली आहे. एक सिंगल धाव पुन्हा एकदा फलकावरती जॉईन झाले आणि सिंगल धावेच्या मदतीने धावफलकात वाढ होती आहे आणि धावफलक वाढत असताना पोहोचलं गेलं अर्थातच 29-29 आकडावरती. आणखी 3 चेंडू आहेत बॉलिंग मार्कवरती. मॅडी आलेत आणि दुसऱ्या बाजूने रोहित यादव आणि शिवम खूप चांगला खेळ करतात. रोहित यादव 11 धावा वैयक्तिक आहेत. त्यामुळे 6 फटका बसलाय. रोहितला देखील माघारी परतावा लागेल. विकेट. रंग भरे बादल से तेरे नैनों के काजल से मैंने इस दिल पे लिख दिया तेरा नाम. चांदनी ओ मेरी चांदनी. रंग भरे बादल से तेरे नैनों के काजल से मैंने इस दिल पे लिख दिया तेरा नाम. चांदनी ओ मेरी चांदनी.
क्या बात आहे, क्या बात आहे. प्रमोद किनी सरांचा डान्स. प्रत्येक विकेट चौकारावरती पाहू शकतात की इथे प्रेक्षकांचं मनोरंजन डेफिनेटली केलं जाईल या मॅचमध्ये. 29 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 4 विकेट सध्याच्या घडीला लॉस झालेत आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपण पाहू शकतात अतुल वरटा थोडासा लेट मैदानाच्या आतमध्ये आलाय, कारण अतुलकडे खूप चांगला खेळ आहे सध्याच्या घडीला. त्याच्या माध्यमातून देखील चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आकारला जातो आणि तोच अतुल वरटा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मेडी आणि दुसऱ्या बाजूने अतुल वरटा मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत आणि 29 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. मॅडी दाखल झालेत आणि दुसऱ्या बाजूने पाहू शकतात की अतुल वरटा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटत आहेत, जो नव्याने दाखल झाला आणि अतुलकडे खूप पोटेन्शियल आहे. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये सातत्याने तो दर्शवतोय. चला स्पीडअप करायचं आहे पंच. आता इकडे शेवटच्या 2 बॉलवरती अतुलने चांगले फटके एक्झिक्यूट केले तर मॅच एका चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचू शकते. नवतरुण जनसेवा मित्रमंडळ, दुसऱ्या बाजूने साईराज 11 संघाकडे रजतचा खेळ आहे. हा बॉल तिथे आउटसाइड लेग स्टंप टाकला आणि त्याचमुळे वाईटचा सिग्नल इथे दिला गेला आहे. वाईट बॉल आलाय. टॅप केले, बॉल चाललाय डेस्क स्क्वेअरला एक 40 रनमध्ये. बॉलला रिटर्न केलंय. दुसऱ्या धाब्यासाठी येत असताना बॅटरला माघारी रंग भरे बादल से दुनिया चले पिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी ओहो दुनिया चले पिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी सुमड़ी में लेके जाऊं और सबको मैं सिखाऊं क्या चिंता ता चिता चिता चिंता ता अतुल वरटा मैदानाच्या आतमध्ये दाखल आणि इथे अतुलने बॉलला फेकून दिलं. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कागज कलम दिला लिख दूं दिल तेरे नाम करूं कागज कलम दिला लिख दूं दिल तेरे नाम करूं दिल क्या तू जान भी मांगे तो दे दूं ये पहला काम करूं कागज कलम दिला लिख दूं दिल तेरे नाम करूं मंचावर एक गोड व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. महाकाल सेना वसई विरार ओमजी दुबे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या मंचावर इथे केला जाईल. तर सिद्धार्थजी सिंग यांना विनंती आहे की ओमजी दुबे साहेबांचा मान आणि सन्मान या क्रीडा मंचावर आपण कंप्लीट करायचं आहे. तर या ओमजी दुबे साहेब आपण पुढे यायचं आहे आणि आपला यथोचित मान आणि सन्मान या क्रीडा मंचावर तो कंप्लीट केला जाईल. महाकाल सेना वसई विरार ओमजी दुबे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान आणि सन्मान या क्रीडा मंचावर कंप्लीट केला जाईल. तर सिद्धार्थजी सिंग यांच्या शुभ हस्ते पावशिकतात हा मान आणि सन्मान इथे केला जातोय.
महाकाल सेना वसई विरार ओमजी दुबे साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान तो आपण बघू शकताय. चला मॅचला सुरुवात करतोय. तिथे 35 धावा फलकावरती जोडल्यात आणि 36 धावेचं टार्गेट सेट केलंय आणि 24 चेंडू 36 धावा कशा पद्धतीने बनवले जातील हे आपण या मॅचमध्ये पाहणार आहोत. दरम्यान जर पाहिलं तर प्रमोदजी केने साहेबांचं देखील सुंदर पद्धतीने सरांचं देखील नृत्य आपल्याला बघायला मिळतं आणि या स्पर्धेला 4-4 लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील केलं जाते. सन्माननीय आदरणीय मंगेशजी गोरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या क्रीडा मंचापर्यंत इथे कंप्लीट केला जाईल. तर कौशिकजी भाई आपल्या शुभस्थानी आवश्यकता त्यांचा स्वागत आणि सत्कार या मंचापर्यंत आपण करायचा आहे. तर या साहेब आपण पुढे यायचं आहे आणि कौशिकजी यांच्या शुभस्थानी त्यांचा यथोचित मान सन्मान हा इथे कंप्लीट केला जाईल. हा यथोचित मान सन्मान आपण बघू शकता टीव्ही स्क्रीनमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि पाहायला मिळतोय. गोड व्यक्तिमत्व आपण बघू शकतात आणि त्यांचा स्वागत आणि सत्कार तो इथे केला जाईल. रोशनजी पाटील देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सत्कार सिद्धार्थजी सिंग यांच्या शुभस्थानी केला जाईल. तर रोशनजी पाटील आपण पुढे यायचं आहे. आपला देखील यथोचित मान आणि सन्मान या क्रीडा मंचापर्यंत कंप्लीट केला जाईल. रोशनजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान या क्रीडा मंचापर्यंत कंप्लीट केला जातोय. या स्पर्धेची एक आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान आणि सन्मान या क्रीडा मंचापर्यंत केला जातोय. जाऊयात मॅचच्या दिशेनं. यामुळे चांगला फटका आहे. बॉल डीपमध्ये चालला. फेकी क्विक झाली आहे परंतु तिथे एक सिंगल धाव रोखणं थोडंसं कठीण होतं आणि त्याच कारणामुळे एका धावेच्या मदतीने संघाची टोटल 3 आकडावरती जोडली आहे. 35 धावा फलकावरती जोडल्या होत्या. 36 धावेचं लक्ष ते समोर ठेवलं होतं आणि 36 धावेचं लक्ष असताना त्यामध्ये 3 धावा बनवल्यात. आता 22 चेंडू राहिलेत आणि त्यामध्ये 33 धावेची गरज या मॅचमध्ये. साईराज 11 संघाचा रजत जबरदस्त खेळ करतोय. खेळाडू ओळखला जातो. रजतकडे खूप चांगले खेळ आहे. यावेळेस बॉल डीप मध्ये चाललाय आणि निघून जाय सरळ लॉंग स्टॉप ओव्हर दी रोप सीमा पार. दिल धड़काए सीटी बजाए बीच सड़क पे नखरे दिखाए सारे हो करके इशारे हो लड़की चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. चौकार ठोकलाय आणि त्याचमुळे संघाची टोटल 7 या अंकांवरती जोडली गेली आहे. 14.00च्या ॲव्हरेजने धावा बनवण्याचा प्रयत्न इथे केला जातो. रजत जो एक चांगला खेळ करतोय. पुन्हा एकदा बॅट क्रॉस केली आहे. बॉल डीप मध्ये वेगाने चाललाय आणि त्या बॉलवरती देखील एकच धावे एक सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होताना आपण बघू शकतो. धावसंख्या 8 या अंकांवरती जोडली गेली आहे. प्रति बॉल 2ची सरासरी पाहायते फलकावरती जोडण्याचं काम केलं जातं आणि त्याचमुळे 8 धावा जोडल्यात. आणखी 2 चेंडू आहेत. शिवम बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या बाजूने केदार. ज्या केदारने कालच्या दिवसामध्ये जबरदस्त झेल तो टिपला होता तोच केदार मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. इथे देखील एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट झाली आहे. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट होत असताना संघाची टोटल फलकावरती जोडली गेली. अर्थातच 9च्या घरामध्ये 9 धावा फलकावरती आपण बघू शकता. शिवम या गोलंदाजाने खूप चांगली कामगिरी केली. एक चौकार एक वाईट आल्यानंतर देखील कमबॅक त्याच्या माध्यमातून चांगला आहे परंतु एकही बॉल डॉट झाले नाहीयेत. साईराज 11 संघाचे खेळाडू पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न परंतु भन्नाट वेगाने बॉल शिवमने
काढला आणि त्याचमुळे बॉल वेगाने निघून गेला सर सीमा वाटते ना. पिशूच्या पलीकडे धाडायचा होता परंतु हा डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट झाला आणि एका षटकाच्या किती अखेरीस आहे? फलकावरती किती आहे? बिनबाद 9 या आकड्यावरती. इथे तुमच्या इथे 35 40 45 एरियावर डिपेंड आहे पुढचं. आता पाण्याचे प्रॉब्लेम नाहीत ना तर खूप ते एक 10-15 वर्ष अगोदर भरपूर होतं भरपूर. हितेनजी चव्हाण इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय आदरणीय हितेनजी चव्हाण साहेब आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. पूर्ण ते खाडीच्या बाजूलाच आहे. पूर्ण काळ्या बिल्डिंग झाल्या. तुला ज्याला OCBC नसेल. चला मॅचला सुरुवात होतीये. बॅटिंग पॉवर प्ले तो स्वीकारला गेला आणि त्याचमुळे पंचांनी प्रमोदजी केणी सर ते आपल्याला बघायला भेटत आहेत आणि या अंतिम दिवसाकरिता महाकाल सेना यांच्या वतीनं भाषितात की चांगलं नियोजन केलंय आणि ज्यावेळी चांगलं नियोजन होते काटेकोर आयोजन होते आणि त्या स्पर्धेला 4 डेफिनेटली लागतात. पहा प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेसाठी दाटीपाटीनं उपस्थित झाला गेलाय. त्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. खूप चांगली स्पर्धा आपण बघू शकतात आणि हितेनजी चव्हाण साहेब देखील इथे उपस्थित झाले गेले आणि त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. एक गोड व्यक्तिमत्व पाहू शकतात आणि पहा प्रेक्षक राजावर्ग खूप दाटीपाटीने या स्पर्धेसाठी उपस्थित झाला गेला आणि तो आपल्याला बघायला भेटतोय. सुंदर स्पर्धा पाटील नेटवर्कच्या माध्यमातून हे आपल्याला दाखवलं जाते आणि आजचा अंतिम दिवस आहे आणि 4 लागले. ज्यावेळी प्रेक्षक राजावर्ग मॅचचा आनंद घेतोय त्यावेळी खेळाडूंना देखील मजा येते मॅच बघण्यासाठी. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. तिथे रोहित यादव बॉलिंग मार्फत सज्ज झालेत आणि दुसऱ्या बाजूने केदार रजत हे 2 खेळाडू आहेत. टॅप केलंय बॉल डीप मध्ये चालला होता परंतु क्विक फेकी झाली आणि त्यानंतर एक सिंगल धाव. रजत आणि केदार यांच्याकडे खूप चांगले फटके आहेत आणि 2 खेळाडूंमधील पार्टनरशिप देखील दर्जेदार पद्धतीची आपल्याला बघायला मिळते आणि त्याचमुळे संघाची टोटल 10 या अंकांवरती 17 धावा 17 चेंडू शिल्लक राहिलेत आणि त्यानंतर 26 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. मॅच रंगतदार आणि रोमांचक मूडमध्ये आपण बघू शकतात. रजत हा खेळाडू दुसऱ्या बाजूने केदार त्याची साथ देतोय. प्रेक्षक वर्ग तो आपल्याला बघायला मिळतोय आणि या विभागामध्ये बॉक्स सर्कल क्रिकेटला खूप मागणी आहे आणि खूप जास्त प्रमाणात सर्कल बॉक्स क्रिकेट खेळलं जातंय नालासोपारा ईस्ट अँड वेस्ट या विभागामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा रजतने बॉलला फिरकावून दिलंय आणि फेकून दिलं सीमा पार. हमारे नैना से चला कैसा जादू पूछो ये रहना से. 4 धावा एक्झिक्यूट झाल्यात आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 4 ने वाढली आहे. 14 आकड्यावरती जोडल्या गेल्या. मागील पर्वामध्ये नालासोपारा चॅम्पियन लीग मध्ये का मॅन ऑफ द सिरीज होता हा खेळाडू रजत हे त्यांनी दर्शवलंय. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये रजतच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. सध्याच्या घडीला त्याने 10 धावा त्यामध्ये 5 समावेश आहे. चला स्पीडअप करायचं आणि बॅटिंग पॉवर प्ले आणि बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा डेफिनेटली रजतला मिळतोय. 36 धावेची गरज 22 धावा अजूनही बनवायच्या आहेत. दरम्यान हात कलात्मक स्ट्रोक रजतच्या बॅटमॅन. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 गाओ तराना यारा झूम झूम के होले होले ओले 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 ओले. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकलेत आणि त्याचमुळे जबरदस्त. चला एकदा प्रमोदजी किनी सरांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. त्यांच्या माध्यमातून जबरदस्त डान्स पेशकश केला जातोय. 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि संघाची टोटल देखील फलकावरती 18 आकड्यावरती बघू शकता त्या मॅच मध्ये. रजत पुन्हा एकदा दमल होता आणि तेवढं बसून काय करायचं बसायचं लढाई आणि त्यामध्ये रजत रोहित वरती पडतोय भारी. एकाच राशीचे 2 खेळाडू एकमेकाच्या विपक्षामध्ये सध्याच्या घडीला खेळ करतायत आणि जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. या मॅच मध्ये रजतचा पुन्हा तयार. चार पाँच छः सात आठ नौ 10 11 12 13 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11
4 धावा फलकावरती आणखी ऍड झाल्यात आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 23 आकडावरती जोडली गेली. पुन्हा त्याला एकदा एक फोन बॉल कर ना गॅप त्या मधून कालच्या काढायचा वाल्याला. होता. ह्याला त्याच्यानंतर कोण एक तो सिंगल विकेट? धाव फलकावरती जॉईन केली आहे. रजत जबरदस्त बॅटिंग करतोय. हा, त्याला प्रत्येक payment का क्या बॉलवरती हुआ करके. कॅल्क्युलेट मला त्याने क्रिकेट त्याच्या actually माध्यमातून माझ्या पेशकश माणसाला केली बोलला जाते ना, आणि त्याचमुळे त्याच्यामुळे संघाची WhatsApp वर टोटल बोलतोय मी. 24-24 मला reply नाही आकडावरती दिला अजून मला. आपण बघू शकतायत. नाही तर अंतिम बोलत बॉल त्या- वंटिको तुला तर माणूस अंतिम वाटला का बॉल जेनू? फटका फसला आणि केदारने बॉलला भिरकावून दिलंय. सीमा पार विकेट. कोण? जेरी की दुसरा? खेळाडू बाद. दुसरा तो माणूस बोलला ना सर मी पाठवतो काय ते बोलला तो अजित सर तो बोलला बघ काय रे नाव त्याचं काल पारकर की काय ते जेरीच्या अरे नाही यार एक वेळ नाही सर्वात शेवटी बघ सर्वात शेवटी सर मी अंकित नाही रे दुसरा राम पारकर म्हणून एक आहे ना बोलतो सर मी तुम्हाला करतो हा तो व्यक्ती कसा वाटतो हां नाही ते नाही तसं नाही अजून आले नाही म्हणून चांगली मी तुला match. म्हटलं म्हणून मी चांगली बोललो match रंगली ना आहे. ते 5,500 पेंडिंग आहेत ते कळलं ना पण मी माझ्याकडचे तुला पाठवलं तू त्यांना जे नाही कळलं चांगली माहिती मॅच पडलं. आपल्याला कसं बघायला असतं? मिळतीये. तुझं आणि त्याच्यावर पाठ- जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू मी शकतो. त्याच्यावर बोललोच नाही बरोबर आता पार्लेकर बरोबर मी आजचा एक दिवस वाट बघणार उद्या त्याला फोन करणार मी आज बिझीच आहे आणि त्यामध्ये 24 कळलं धावा का बनवल्या मी जातात. जेरीला आणि विचार 12 तरी धावांची सर गरज पेमेंट या टाकू matchमध्ये तुला राहिली किती आहे. मिळालं म्हणून काय अर्थातच बोलूच प्रति नको बॉल एकची कळलं का? सरासरी सर्वच maintain करावी pending आहेत लागेल. म्हणून Bowling असं आहे ना. markवरती गोलंदाज दिमाग करणं गोलंदाज ठीक. निशांत आहेत चाल, ओके. आणि रजत हा खेळाडू सध्याच्या घडीला बॉलच्या मेरिटनुसार खेळतोय. ज्या पद्धतीने बॉल येतात त्या पद्धतीने अल्टीपल्टी फटके एक्झिक्यूट केले जातात आणि त्याचमुळे संघाची टोटल देखील फलकावरती 24 आकडावरती जोडली गेली आहे. आता 12 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. पहिलाच बॉल थोडासा बाहेर होता आणि त्याचमुळे पंचाने पहिलाच बॉल इथे दंडित केला. इट्स अ वाईट बॉल येतोय आणि वाईट बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या 35 आकडावरती आपण बघू शकतात. पुढच्या फेरीसाठी पाहू शकतात की लॉट्स ते देखील आपण टाकणार आहोत थोड्याच वेळामध्ये. पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय परंतु यावेळेस फटका फसलाय. अरे जुम्मे की रात है और जुम्मे की रात है जुम्मे की बात है अल्लाह बचाए मुझे तेरे वार से वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं. इथनं मॅच बदलणार का कारण रजत हा खेळाडू मॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग करत होता. सध्याच्या घडीला त्याच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग आपल्याला बघायला मिळत होती आणि तो रजत बाद झालाय. परंतु रजतने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे सध्याच्या घडीला जबरदस्त बॅटिंग रजतच्या माध्यमातून पाहायला मिळते. जबल 9 चेंडू 19 धावा त्यामध्ये 4 त्याने खेचल्या होत्या आणि तो रजत बाद झालाय. आता इकडे पाहू शकतात की नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश दाखल झालेत आणि अनिकेत आहेत. निशांत ज्याने कमबॅक केला जरूर पहिला चेंडू वाईट आला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती त्याने महत्त्वाची विकेट क्रुशल मोमेंटला मॅच मधील मुख्य खेळाडू गोल्डन विकेट रजत बाद झाले. आता इकडे पाहू शकतात की आकाश जे सज्ज झालेत आणि दुसऱ्या बाजूने निशांत इथनं पाहिलं तर बघायला मिळत आहे. यावेळेस देखील हा बॉल सॉफ्ट त्याने खेळला आहे. तिथे एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा धावसंख्येत वाढ आणि धावसंख्येचा आराखडा आलेख फलकावरती झुंडला गेला आहे 26 आकडावरती. प्रत्येक बॉलवरती एक जरी धाव आली तरी मॅचमध्ये सहजतेने विजय प्राप्त करू शकतात. मी म्हणेन की निशाने खूप चांगला कमबॅक केला कारण या मॅचची निर्णायक विकेट होती. इथनं धावसंख्येला स्टॉप केलं जाईल या गोष्टीमध्ये 3 मात्र शंका नाही आहे आणि त्याच इंटेन्शनने सध्याच्या घडीला पाहू शकतात की खेळ तो निशांत करत आहे. आणखी 4 चेंडू आहेत. निशांत यावेळेस साही बॉल थोडासा बाहेर आणि त्याचमुळे वाईटचा सिग्नल तो इथे दिला गेला आहे. वाईट बॉल येतो आणि वाईट बॉलच्या मदतीने पुन्हा धावसंख्येत वाढ. 27 लॉस ऑफ 2 विकेट 27 वरती 2. चल पहिले समाधान शेर ठाण्याला घोडबंदर पुन्हा गोलंदाज तयार. पुण्यामध्ये एक वेळ यावेळेस साही बॉल वेगाने घेऊन गेलाय. सोसायटीच्या matches. आउटसाइड दिलो लेग स्टंप पाहायला मिळतोय. त्या अतुल पार्कच्या इथे गोलंदाज निशांतने 8 दिवस चालू आहे. चांगली कामगिरी केली आहे. पहा प्रेक्षक राजा वर्ग देखील मॅचचा आस्वाद घेत आहेत आणि तो देखील 3 अंपल्स पाठवतो. यावेळेस टॅप केला बॉल डीप मध्ये वेगाने चाललाय आणि त्याच्यानंतर बॉलची फेकी झाली आहे. एक सिंगल हा ते काहीतरी त्याने काहीतरी एक विवादात्मक काहीतरी हे केलं विधान
काय रे सध्याच्या घडीला पावशिकाची नाही मी चांगला स्टार्टिंगला खेळ मैदानाच्यामध्ये आपण मी पाहू आणि तो प्रेक्षक मी बाबू आम्ही देखील एकत्र एमसीए एक्झाम दिले ना आपल्याला बघायला मिळते. माझे 2-3 मेनूला आहे ना मागचा मी स्वाद घेत आहेत त्याचं 23 खेळमध्ये पाहू शकतात. त्यात मला अंपायरिंग प्रेक्षक आनंद तिथे लुटतायत मला या पाठवलं स्पर्धेचा. ना. हा बॉल मला पुन्हा पन्नास एकदा चुकी रुपयाचे केली आहे होता ना, दिशान त्याने मला ज्याने 1000 रुपये comeback पाठवले. केलंय परंतु पुन्हा वाईट कळलं बॉल का? आणि त्या आयोजकांनी वाईट बॉल टाकले परत जातात मला या मॅचमध्ये. दोन-तीन वेळा बोलला होता. तो बोलतो नाही तो कशाला पाहिजे अंपायर वगैरे मग ते कसं सुरुवात विचारपासून वाईट नाही केली केलं होती त्यानंतर स्टार्टिंगला मी एक चांगली wicket पावसाळ्यामध्ये आली आहे. त्यानंतर पुन्हा एक बाबू मी single आम्ही take एकत्र white. हेमंत कोळी सुशांत पुन्हा मांजरेकर white. जो आता आहे पुन्हा तो एकदा मध्ये आणि ISPL ला पुन्हा white सुशांत आले. मांजरेकर आम्ही एकाच त्यामुळे बॅचचा आहे खेळाडू काहीतरी काळमंत्र देत आहेत आणि कानामध्ये काहीतरी मंत्र कसं सांगतायत आहे आणि पास होणं नाही पास match पण तो इथनं कोर्स कला केलेला गेला लक्षात होता. match ठेव इथनं सर्टिफिकेशन गेला वाले आहेत ना जेवढे आता जे करतायत सगळेच पास नाही सुशांत मांजरेकर कुठे तीन pass? चेंडूचा खेळ कंप्लीट होत असताना संघाची total पास देखील नाही, पण फलकावरती त्यांनी course 30 केलेला आहे. 6 धाब्याची कळलं गरज का? राहिली या मॅच मध्ये. त्याच्यामध्ये 9 चेंडूचा आमच्या खेळ शिल्लक batch ला राहिलाय 6 धाबा बनवायच्या आहेत. पटकन त्यावेळेस बॅट शेष लागली आणि बॉल चाललाय बिहाइंड विकेट लॉंग स्टॉप ओव्हर दी रोप सीमा पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला हे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला या प्रेम वेडीला 4 धाबा एक्झिक्यूट झाल्यात आणि त्याचमुळे संघाची टोटल 34. 2 धाब्याची गरज राहिली आणि काय कलात्मक गती अक्षर होती लय बॉलवरती, असते फक्त दिशा दिली होती. त्यावेळेस पुन्हा बॉलला स्टॉप केलंय आणि त्यानंतर बॉलला रिटर्न ते इथे केले जाते. 6 धावा कमी राहिल्यात परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा जबरदस्त आहे. नवतरुण जनसेवा मित्रमंडळ या संघाच्या वतीने जबरदस्त खेळ मैदानामध्ये आपण बघू शकतात. स्कोर इस लेवल नाव आता इकडे फक्त एका धावेची गरज राहिली कुठे आहे. आहे रे? त्यावेळेस बॉल अँड बॅट मध्ये कनेक्शन आणि विजय एक सिंगल धाव इथे एक्झिक्यूट झाली आहे आणि विजय संपादन केलं जाते संघाच्या वतीने. आपण लॉस टाकतोय तर लॉस इथे टाकले जातील. जेवलाच की नाही? जेही संघ विजेते झालेत आपण यायचे आपण लॉस कुठे बाहेर होतास? टाकतोय. ठीक आहे चला. पुढच्या फेरीकरिता आणि एक्झिबिशन मॅच आहेत. संपूर्ण खेळाडू तयार आहे. सेंट्रल पार महाकाल 11 सोपारा फर्निशिंग पलक फर्निशिंग आणि स्पून अँड स्पाइस वंडर बॉईज त्यानंतर